आणि असली नॅचरली माती तयार झालेली आहे कोणती? अर्धी गोणी फक्त मी खत वापरलेलं आहे. शेतकरी मंडळी नमस्कार, मी संदीप कारंडे ॲग्री नेटवर्क या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मी केरन टेक्नॉलॉजीला रिप्रेझेंट करतोय. आज मी अतिपावसाच्या ठिकाणी म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्यातल्या भुदरगड तालुक्यातल्या चापेवाडी या ठिकाणी आलेलो आहे. आमचे मित्र आहेत गोपाल तेजम सर, त्यांचा हा ऊस प्लॉट आहे. साहेब व्हरायटी कोणती आहे तुमची ही ऊसाची? 9057 एक आहे, 9057 एक आहे आणि काळूबाळू एक आहे. तर सांगायचं तात्पर्य एवढंच की आपल्या ऊसाला कितवा महिना चालू आहे आता? 10वा चालू आहे. 10वा महिना चालू आहे. तर साहेब वर बघू शकता ऊस किती उंची असेल सर्वसाधारण? 18 फूट असणार. 18, 19 फूट, 20 फूट पर्यंत काय काय ऊस गेलाय. तर बघा मंडळी, ह्या भागामध्ये आता जर ह्या साहेबांच्या ऊसाबरोबर केलेले ऊस आहेत, हात वर केला की ऊस उंचीला येतोय. तुम्ही आजूबाजूला बघू शकता, साईडला मी फोटो देतो, तुम्ही बघू शकता बाजूचा ऊस. तर साहेब तुम्ही केरन टेक्नॉलॉजी वापर केलेला आहे, तुम्हाला गायकवाड मॅडमनी सर्व मार्गदर्शन केलेलं आहे. काय फायदा झाला आपल्या शेतकरी वर्गांना सांगा जरा. कारण की याच्यामध्ये फायदा एक होता की पहिलं मला एवढं उत्पन्न मिळत नव्हते. त्याच्यामध्ये एक पेऱ्यांची वाढी मिळाली, फुटवा मिळाला आणि ऊसाची हाईट मिळाली आणि जे वातावरण आहे म्हणजे हिरवगार राहायचे ते पहिला बेनिफिट मिळाला इथं. ठीक आहे. तर मी सांगू शकेल साहेबांनी काय सांगितलं की पेऱ्याची साईज मिळाली. तर साहेब पुढे या, माझ्या हातामध्ये मीटर टेप आहे आणि ही पेरे आहेत. हे सर्व कळकीच्या बेटासारखं दिसत असेल आपणाला, असं दिसत असेल की बांबूचं बेट आहे का काय. आता हे पेरे बघा, सर्वसाधारण 9.5 ते 10 आहे. तिकडे बघू शकता, हे बघा, हे एक 7, 7.5 आहे. शेज बघा 9 आणि आजूबाजूला बघा. तर ही उंची बघा आणि ऊस साहेब म्हणले फुटवा भरपूर आहे. आजूबाजूला कॅमेरा पाडून बघा, सगळा फुटवाच फुटवा आहे आणि उंची 19 ते 20 फूट आहे उंची आणि वाढवरती हिरवागार आहे. आणि या भागामध्ये अति पाऊस असतो, भरपूर पाऊस. किती पाऊस होता यावेळी? आतापर्यंत पाऊस होता, आता एक 20-25 दिवसापूर्वी पाऊस गेला. आता साहेब नोव्हेंबर महिना संपत आलेला आहे, एवढी कडाक्याची थंडी पडली आहे, तर अजूनपर्यंत इकडे पाऊस होता तरी देखील त्यातला हा 10 महिन्याचा ऊस आहे. तर आम्ही कायम लोकांना म्हणतोय ऊस पडाय नाही आणि ऊस पण पडलेला नाही, कारण या भागातला जर उंची झाला ऊस तर पडतो. तर जमीन चांगली तर येणारं पीक चांगलं. आणि आपलं काम ही जमिनीवरती आहे, पाण्यावरती आहे. हे बघू शकता जमीन कशी भुसभुशीत झालेली आहे. ही त्यांची जमीन आहे. जरा पुढलं तर बघू शकता, ही माती आणि असली नॅचरली माती तयार झालेली आहे. कोणतीही माती घ्या. तर तुम्हाला अजून काय अनुभव आला आपल्या शेतकऱ्यांना सांगा. याच्यामध्ये उत्पन्न वाढणार याच्यामध्ये, आणि एकच वापर मी वाढलाय की ते 40x40चा वापर आहे. 40x40. अच्छा. त्याच्यामध्ये उत्पन्न, माझा वरती पण प्लॉट आहे. हा, तो ह्याच्यापेक्षा गिड्डा आहे, कारण की तिसरं पीक आहे. तिसरं पीक आहे. त्याला वापरले का? त्याला वापराय नाही. हा, आणि ह्याला वापरले? ह्याला वापरलेला आहे मी. 2 त्याला मार्गदर्शन आहे. तर हा एवढा उंची ऊस आहे, आजूबाजूची सर्व लोक बघायतात. हे आमचे फिल्म डायरेक्टर साहेब आहेत, आमिर सर आहेत. साहेब तुमचा अनुभव सांगा, काय वाटतंय ऊस बघून? कारण 3 फुटाची सरी आहे, 4 फुटाची पण नाहीये, त्यामुळं तुम्ही बघू शकता हा ऊस भयंकर उंच आहे, भयंकर उंच गेलेला आहे. तुम्ही समाधानी आहात? मी समाधानी आहे. ठीक आहे. अर्धी गोणी फक्त मी खत वापरलेलं आहे, रासायनिक खत, बाकी काय वापरलेलं नाही. अर्धी गोणी फक्त वापरलेलं आहे, माती चेक करून पण नाही. असंच वापरलं तरी देखील एवढं उत्पादन आहे. तुमच्या देखील उत्पादनात असं भरघोस उत्पादन काढायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आपलं उत्पादन वाढवा.